हेलो बच्चा पार्टी लोग, आवाज येतोय माझा असं म्हणणं? यस सर। एम आई ऑडिबल? ओके। स्क्रीन दिख रहा है क्या, बताओ मेरे को। चलो, इनिशियल सेटअप जो आहे तो आपला करून घेऊयात पटकन. आणि तुमच्यावर काय माझा विश्वास नाही बाबा, म्हणून मी काय करत असतो प्रत्येक वेळेस माझ्या मोबाईल थ्रू पण जॉईन करत असतो, जेणेकरून स्क्रीन कशी दिसते हे मला कळू द्या. ठीक आहे, तुम्ही काय नुसते बोटावरती करतात, आपला थम्सअप चालू असतो तुमचा. मला माहिती आहे तुम्ही किती ध्यानावर आहेत. हा, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हा लोकांना, की ऑनलाईनच्या काळात तुम्ही लोक कितवीला होता? म्हणजे ज्यावेळेस सहावी ऑनलाईन सातवीला. एज्युकेशन चालू झालं होतं, हे टीचर लोक ऑनलाईन शिकवत होते, त्यावेळेस तुम्ही लोक कितवीला होते? 6वी 7वी. सिक्स टाइम्स. आवाज नाही येते, थांबा थांबा, मायक्रोफोन म्यूट दिसतोय. इकडे स्पीकर म्यूट आहे आपला. हा, बोला. 6वी 7वी. सहावी आणि सातवीला. सहावी आणि 6वी 7वीला. सहावी सातवीला. बरं बरं बरं, छान. काय रे मग, कसे शिकवायचे शिक्षक लोक? काय झाडाखाली बसून मिसून शिकवायचे काय? कुणी रेंज येत नाही म्हणून डायरेक्ट झाडावर चढत असेल वरती आणि म्हणत असेल, अरे मी इकडे बसलो आता आणि आता इथून ऑनलाईन लेक्चर चालू आहे, असं काही होतं का की नाही? मसिरा, असू शकते बाबा, परिस्थिती सांगता येत नाही. लय लय अवघड आहे की नाही? म्हणजे ऑनलाईनला काय काय प्रताप केलेत ते आपल्या झेडपी स्कूलच्या मास्तरांनी किंवा आपल्या प्रायव्हेट स्कूलच्या मास्तरांनी, ते सांगायला नको. पण बाबा, पोरांचं शिक्षण थांबता कामा नाही, आहे की नाही? आणि पोरं काय, पोरं द्यायचे लॉग इन करून बसायचे गेम खेळत, आहे की नाही? ज्या लोकांचं हे ऑनलाईन एज्युकेशन झालंय ना, त्यांना मग ते असं वाटतं ऑनलाईन म्हणजे भंगार आहे की नाही? पण सक्सेस सायन्स अकॅडमीचं ऑनलाईन एज्युकेशन पण भंगार वाटतंय का? काही इथं खरंच नॉलेज मिळतंय? नॉलेज. ओके. नॉलेज भेटते. ओके, पूजा म्हणते नॉलेज मिळतंय. मग पूजा, काय तुम्ही हे नाही दिलं अजून आम्हाला, रेटिंग नाही दिलं गुगल बिझनेस पेजवर? काय नुसतं बोलतात बाबा तुम्ही तुम्ही कृतीतून नाही दाखवत तुमचं प्रेम आहे म्हणून आमच्यावर, की तुम्हाला समजतंय बाबा आमचं. काय दोन तीन जण. नाही हां, सर, मला माहितच नव्हतं. पूजा, ते मी ग्रुपवर टाकलेलं आहे बघ गुगल रेटिंग. म्हणजे तुम्ही त्या लिंकवर जा, रिव्ह्यू टाका आपल्या बिझनेस पेजवर जाऊन. दोन तीन मुलींनी टाकलं सुद्धा आहे. मसिरा, आय एम हो. वेटिंग फॉर युअर रिव्ह्यू. आणि मी त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ग्रुपवर सुद्धा टाकलं आहे. आदित्य आदित्य हो. बहांड. पूजा, मला आज संध्याकाळपर्यंत रिव्ह्यू आला पाहिजे, काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे, मराठीत लिहिलं येस तरी सर. चालेल. ओके. आदित्य, अनिकेत, अंजली, अंजलीने पण टाकलंय, अंजली नेवलेने. अक्षदा, वेटिंग फॉर युअर रिव्ह्यू. श्रावणी शिंदे, वेटिंग फॉर युअर रिव्ह्यू. स्नेहा गर्दे, प्रतीक्षा गुंजाळ, प्रेम गाडेकर. प्रेमने लिहिलंय का काही? ओके. देन स्नेहल वाघमारे, वेटिंग फॉर युअर रिव्ह्यू. साक्षी दिंडे. नाही काही लिहिता आलं तर तुम्हाला वाटतं तेवढे स्टार देऊन टाका. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार. पण जर का कोणी 1 स्टार दिला बाबा, मग तुम्ही आणि मी आहे, मग बेतच पाहतो तुमचा. सर बघा, रिव्ह्यू आहे ना, रिव्ह्यू पण आहे ना फोर्सफुली घेत आहेत. आणि काय म्हणतात त्याला, रिव्ह्यूला पण काय बोलतो आपण त्याला, फोर्सफुली घेणं आणि ते दमात घेऊन, नाही का? नाही नाही, 1 स्टार दिलाच नाही पाहिजे, 1 स्टार दिला तर बेतच पाहतो. ठीक आहे, सो असं देऊन धमकी पण देत आहेत बाबा, असं घडतंय. ओके. सो बच्चा पार्टी, ॲज प्रॉमिस यस्टरडे, आज तुम्हाला मी शिकवणार आहे नवीन चॅप्टर. आता इथून पुढे गाडी बघा माझी एवढी सुसाट निघणार आहे, की एकाच आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस संपवून टाकूयात. म्हणजे ॲटलिस्ट फॉर्म्युले तरी संपवतो त्याचे. तर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हे नाव आहे ह्या चॅप्टरचं. तर मी पहिले 2 महिने स्लो होतो, कारण तुम्ही विद्यार्थी लोक नवीन नवीन जॉईन होत होते. आता इथून पुढे नवीन जरी कुणी आलं त्याला म्हणून बाबा आधीचे लेक्चर बघ तू, तू रेकॉर्डेड सेशन आहेत अवेलेबल, तुम्ही बघू शकता, मिस जरी केलेले असतील तरी. नाही, काय रिझन आहे बघा. तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट, सर आम्हाला बोर्ड करायचं आहे. आम्हाला बोर्ड केल्यानंतर सर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास पण करायचा आहे. मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुमचे ॲटलिस्ट सी ई टीचे, नीटचे, जे ई लेवलचे प्रश्न पण ॲटलिस्ट कवर झाले पाहिजे. तर मग, कारण तुमचं पुढचं जे फ्युचर आहे ते ह्या परीक्षा ठरवणार आहे. आणि ही बोर्डची परीक्षा, लाईक ठीक आहे, इथं पण मार्क्स मिळायला हवेत, पण इथले मार्क्स तुम्हाला पुढे तुमच्या करिअरसाठी उपयोगाचे नाही आहेत.
हां ठीक आहे, तुम्हाला पाहुण्या रावळ्यात मिरवायचे असतील तर मग ते महत्त्वाचे आहेत बाबा. नाही नाही, 10वीला आमच्या लेकराला 90% होते आणि बोर्डाला त्याला 50% मिळाले. तुम्हाला जर हे पाहुण्या रावळ्यात मिरवायचं असेल तर मग इट्स ओके, ठीक आहे. नाही तर पाहुणे रावळे म्हणतील काय बाबा 50% पडले बोर्डाला आणि लय हुशार 10वीला तर बोर्डात आला होता पार आणि इथं तर पार 50%. अरे भाऊ त्याला म्हणायचं रुको जरा सबर करो, वेट अ मिनिट, आहे की नाही. आमचा सी ई टी नीट जेईचा रिझल्ट येऊ दे बाबा, मग दाखवतो आम्ही कुठल्या कॉलेजला गेलो ते, ठीक आहे. सो ऐसा बोलणे का उनको. तो बच्चा पार्टी इकडे पी सी एम ग्रुपला तुम्हाला ॲटलिस्ट जर तुम्ही सी ई टीची तयारी करतायत तर 50%, जेईची तयारी करतायत तर 75% मिनिमम मार्क्स मिळवावे लागतात. आणि नीटच्या परीक्षेसाठी अजून तरी तसं कंपल्शन नाही, पण हां 50% प्लस तरी मार्क्स इथं पाहिजे आपल्याला बोर्डला. तर मग हे टार्गेट ठेवा, जास्तीत जास्त एम सी क्यूज सॉल्व करायचे आहेत आपल्याला. म्हणून आम्ही पहिल्या 6 महिन्यात तुमचा बोर्डचा सिलेबस संपवणार. पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला हे एम सी क्यूसाठीचं सेपरेट मॉड्यूल देऊन त्याच्यातले प्रश्न कवर करून घेणार असा आमचा मानस आहे. मग तुम्ही पाहताल. आणि इवन आता म्हणजे मंडेपासनं मी फॅकल्टीजलाही सांगतोय की 1-1 तासाचे लेक्चर आता सुरू करायचे. जे आधीचं शेड्यूल होतं, तुम्हाला आधीचं शेड्यूल जर माहीत असेल तर 5:30 ते 6:30 पहिलं लेक्चर होणार आता इथून पुढे. त्यानंतर 6:30 ते 7:30 दुसरं लेक्चर होईल आता आपलं. आणि मॅथच्या सरांचं 7:45ला सुरू व्हायचं, पूर्वी 7:45 ते 8:45 त्यांचं सुरू होईल, ठीक आहे. 1 आवरचं सेशन सुरू करतो, कारण आता 2 महिने आम्ही लाईक 45 मिनिट 60 मिनिट चाललं होतं, तर आता ते 1-1 तास करून टाकतो. आणि तुम्ही पाहताल की मग आता आपल्याला सिलेबस कवर करण्याकडेही लक्ष द्यावं लागेल. सो आधी बोर्डाचं शिकवलं म्हणजे तुमचे ते पॉईंट्स कवर होऊन जातात. बरं, कमिंग बॅक आता खूप झाली भाषणबाजी. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसकडे येऊयात. रेडिएशनवाला पार्ट याच्यातला दुसरा पार्ट आहे, ठीक आहे. म्हणजे 2 चॅप्टर एक ॲक्च्युली क्लब केलेले आहेत, पण पहिल्यांदा आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस शिकूयात. मग बच्चा पार्टी, सपोज मी असं एक कंटेनर घेतलं. कंटेनर म्हणजे काय, असं पातेलं घेतलं. पातेलं म्हणजे आता हे पातेलं नाही वाटत आहे, पण आता असं समजा की रेक्टँग्युलर काहीतरी आपलं मेटलचं आहे कंटेनर, सगळ्या बाजूने क्लोज, याच्यात गॅस भरून टाकला. मग आता गॅस म्हटल्यानंतर गॅस आर फ्लुइड, गॅसेस आर फ्लुइड्स म्हणजे काय, जे मूव्ह होतात बाबा, जे फ्लो होतात बाबा. तर मग काय होतं, एखादा गॅस आपला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसने, एखादा गॅस मॉलिक्यूल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसने जाईल, एखादा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसने ट्रॅव्हल करत असेल, एखादा पॉझिटिव्ह वाय, एखादा निगेटिव्ह वाय, एखादा प्लस झेड ॲक्सिसने, एखादा निगेटिव्ह झेड ॲक्सिसने. सो वी कांट प्रेडिक्ट अबाउट देअर डिरेक्शन. एम आय करेक्ट? सो दे ऑल ट्रॅव्हल, ऑल गॅस मॉलिक्युल्स, नोट टेकिंग पॉईंट. हे बघा, ऑल गॅस मॉलिक्युल्स कधीच रेस्टला नसतात. ऑल गॅस मॉलिक्युल्स ट्रॅव्हल इन रँडम डायरेक्शन. हे तर कळलं पाहिजे. ट्रॅव्हल इन रँडम डायरेक्शन में वो ट्रॅव्हल कर रहे इनसाइड द कंटेनर. आणि काय होतं, हे जे कंटेनर आहे, कंटेनरचे ह्या वॉल्स असतात, वॉल्स ऑफ कंटेनर. ह्या कंटेनरच्या वॉल्सला ते आदळले की परत मागे ट्रॅव्हल करतात तोंड घेऊन. म्हणजे इकडं आदळला परत मागे, एकमेकांना आदळले तरी एकमेकांना घेऊन चालायचं, पुढं काहीतरी करायचं, असं काहीतरी वेगवेगळं त्यांचं चालू असतं बाबा. जसं येड्यांच्या इस्पळतामध्ये प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं त्याच्या पद्धतीने. सो तसंच गॅस मॉलिक्युलच्या बाबतीत घडेल. मग आता इथं काही गोष्टी समजून घ्या. स्मॉल एम म्हणजे काय, तर मास ऑफ इच गॅस मॉलिक्यूल, ठीक आहे. टर्मिनोलॉजी समजून घ्या, मास ऑफ इच गॅस मॉलिक्यूल, ओके. उसके बाद सपोज मैंने कैपिटल एन लिया. कैपिटल एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. ह्या गॅस कंटेनरमध्ये किती नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत बाबा, तर त्याच्यासाठी सिम्बॉल वापरला, नोटेशन वापरलं एन. आणि कॅपिटल एम म्हणजे काय असेल मग, तर प्रत्येक गॅस मॉलिक्यूलचं मास मल्टीप्लाइड बाय नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल, ये देगा मेरे को टोटल मास ऑफ गॅस. सो व्हाट इज कैपिटल एम, टोटल मास ऑफ गॅस. ठीक है बच्चा पार्टी, यहाँ तक इतने चीज़ें क्लियर. मग आता हा जो गॅस आहे हा हे गॅस मॉलिक्युल्स रँडम डायरेक्शनमध्ये मूव्ह होता. तर हा गॅस आहे ना, ह्या कंटेनरच्या वॉल्सवर प्रेशर एक्झर्ट करत असतो. प्रेशर, सो बघा आता, प्रेशर एक्झर्टेड बाय. आणि बच्चा पार्टी एवढं सोपं करून मी आज सांगणार आहे ना तुम्हाला आजचे रिलेशन्स. तर तुम्ही म्हणताल अरे एवढं सोपं असतं म्हणून, पण पुस्तकातून वाचायला गेलं ना, अरे बापरे, डोक्याला हात लावून घेताल. सो कन्सेप्ट समजून घ्या. इफ यू आर सिरियस बच्चा पार्टी, तुम्हाला सांगतो हेच इक्वेशन्स तुम्हाला थर्मोडायनॅमिक्स पुढच्या चॅप्टरमध्ये वापरायचे आहेत. आणि यू विल फॉल इन लव्ह विथ द
फॉर्म्युले विच वी आर गोइंग टू स्टडी टुडे. आणि एकावर एक डिराईव्ह करायचं आहे. पाठ एकच फॉर्म्युला करायचा आहे, पहिला फॉर्म्युला. बाकीचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला येता येते असं मी तुम्हाला शिकवणार आहे आज. म्हणजे जरी तुम्हाला येत नसेल तरी तुम्ही म्हणताल अरे हे तर ऐकलेलं आहे मी आणि हे तर डिराईव्ह करू शकतो मी इझिली. म्हणजे जरी मला परीक्षेत येत नसले तरी मी तिथं फॉर्म्युला डिराईव्ह करेल, एवढ्या सोप्या पद्धतीने मी आता समजून घेतलं आहे. सो प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन walls of container. तो ये प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्युल्स ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. तर हे पहिलं डेरिवेशन. मग डेरिवेशन न करता मी डायरेक्ट पोरांना डायरेक्ट हे शिकवत असतो 1/3 m/v इंटू c²RMS. मग आता या टर्म्स काय आहेत बाबा, ठीक आहे. हे डायरेक्ट फायनल इक्वेशन, डेरिवेशन वगैरे मी शिकवत नाही आत्ता. तर डेरिवेशन कधी माहिती का, बोर्ड एक्झामच्या आधी सर फक्त आम्हाला डेरिवेशन शिकवा 2-2 मार्काचे 3-3 मार्काचे, कारण आत्ता शिकवून ते तुमच्या लक्षात राहत नाही. डायरेक्ट आता फायनल इक्वेशन, याच्यावरचे न्यूमेरिकल. सगळ्यात जास्त प्रॅक्टिस कशाची झाली पाहिजे, न्यूमेरिकल्स. त्यानंतर MCQs याची प्रॅक्टिस. आणि मग ह्या टर्म्स तुम्हाला समजल्या. बोर्डाच्या वेळेस आपण वेगळ्या मोडमध्ये जातो. लाईक आता परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे. सर आम्ही बोर्ड एक्झामचा अभ्यास करतोय आता आम्हाला थिअरॉटिकल जे पॉईंट्स आहेत आणि मागच्या 10 वर्षाच्या, म्हणजे मी तर असा अभ्यास केलेला आहे बच्चा पार्टी, 10 आणि 2 12 वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा मी अभ्यास केला होता ह्या वर्षी. तर मी तुम्हाला ती ऑडिओ रेकॉर्डिंग आहे कधी ऐकवेल पोरांची. तर मी फक्त तेवढंच करायला सांगतो त्या चॅप्टरमधलं. एकाच पेजमध्ये मी पूर्ण चॅप्टर संपवतो. एवढेच प्रश्न करायचे, हेच महत्त्वाचे आणि तेवढेच करून जायचे. अजून काय पाहिजे तुम्हाला ते आत्ता न देण्याचं कारण आहे, कारण तुम्ही मग फक्त तेवढा मर्यादित अभ्यास करतात आणि मर्यादित अभ्यास केला तर मग ह्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळणार नाही. तर आधी सगळं शिकून घ्यायचं आणि आता त्यातलं सर बोर्ड एक्झामच्या दृष्टीने काय मर्यादित अभ्यास करायचा तेवढंच मी सांगतो त्यावेळेस डिसेंबर महिन्यामध्ये, ठीक आहे, डिसेंबर जानेवारीमध्ये. सो कमिंग बॅक, प्रेशर एक्झर्टेड 1/3 m/v इंटू क्या c²RMS. तर हे कशाचं इक्वेशन आहे सांगा, वाचा बरं माझ्यासोबत. हां, प्रेशर exerted by gas on walls of कंटेनर. तो container. हाँ, व्हाट आर द डिफरेंट टर्म्स समझून गया. P स्टैंड्स फॉर क्या, प्रेशर. M स्टैंड्स फॉर क्या है, ऊपर देखा, बोलो M क्या है, वेयर. बोलो चलो जल्दी. M is Total mass of gas. yes, very good. Total mass of gas present inside container. बरोबर, present inside container. कंटेनर के अंदर जितना गॅस आहे बाबा तो V काय असेल, तर V म्हणजे वेलॉसिटी नाही तर काय, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस, ठीक है. त्यानंतर CRMS का है सर, ये टर्म थोड़ा अलग दिख रहा है, न्यू है, ठीक है बच्चा पार्टी. तो इसको बोलते हैं, देखो, R स्टैंड्स फॉर रूट, M स्टैंड्स फॉर मीन, S स्टैंड्स फॉर स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ गॅस. का बरं सर असं रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी, आम्ही तर डायरेक्ट वेलॉसिटी नाही का नाही म्हणू शकत. तर बच्चा पार्टी रिझन लय सोपं आहे. तुम्हाला मी तर सांगितलं, गॅस मॉलिक्यूल सगळेच्या सगळे आता ह्या कंटेनरमध्ये क्लोज आहे, पण ते एका ठिकाणी स्तब्ध आहेत का, ॲट रेस्ट पोझिशन आहे का, नाही. ते त्यांच्या पद्धतीने खेळतायत, बागडतायत. एक जण तोंड घेऊन एक्स डायरेक्शनमध्ये चालला आहे, एक जण मायनस निगेटिव्ह एक्समध्ये चालला आहे, एक पॉझिटिव्ह वायमध्ये, एक निगेटिव्ह वायमध्ये, एक पॉझिटिव्ह झेड तर दुसरा निगेटिव्ह झेड. म्हणजे असे किती नंबर ऑफ मॉलिक्युल असतील आणि प्रत्येकाची व्हेलॉसिटी, प्रत्येकाची डायरेक्शन वेगळी आहे, म्हणून आपल्याला त्याचा ॲव्हरेज स्पीड घेता येत नाही. मग घ्यावा लागतो रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. मग रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी काय असते सर, तर इथं लिहून देतात वागसर फॉर्म्युला. CRMS इज इक्वल्स टू, बघा, सपोज मी असं मानलं आपल्याकडे N गॅस मॉलिक्युल आहे, पहिल्या गॅस मॉलिक्युलचा स्पीड C1 घेतला. बघा हे बघा, पहिल्या गॅस मॉलिक्युलचा स्पीड काय घेतला, C1 घेतला, दुसऱ्याचा C2 घेतला, तिसरा गॅस मॉलिक्युलचा C3 घेतला. असे N मॉलिक्युल्स आहेत. Nचा स्पीड घेतला Cn आणि होल डिवायडेड बाय N. म्हणजे हे काय मिळतं रे मला, याला काय म्हणतात तुम्ही, याला काय म्हणतात, मीन म्हणतात किंवा काय म्हणतात, ॲव्हरेज, बरोबर का. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि प्रत्येकाचा स्पीड. पण प्रत्येकाचा स्पीड एक तर मी तुम्हाला सांगितलं ही व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह पण डायरेक्शन असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते. मग सगळ्यांची ॲडिशन जर केली पॉझिटिव्ह निगेटिव्हची तर ॲन्सर 0 येऊ शकतं. म्हणून ते ॲन्सर 0 नाही यावं, ते निगेटिव्हचा इफेक्ट कमी व्हावा, म्हणून प्रत्येकाचा काय घेतात, स्क्वेअर.
प्रत्येक स्पीडचा काय घ्यायचा स्क्वेअर. मग निगेटिव्ह व्हॅल्यू जरी असेल तरी ती काय बनते पॉझिटिव्ह. आणि बच्चा पार्टी हा स्क्वेअरचा इफेक्ट नलिफाय करण्यासाठी ह्या टोटल व्हॅल्यूचं काय घेतात परत स्क्वेअर रूट. झालं. रूट मीन स्टँड्स फॉर एवरेज, स्क्वेयर स्टैंड्स फॉर प्रत्येक वैल्यूचा स्क्वेयर. लॉजिक समझ में आया. तो ये हो गया CRMS स्पीड बच्चा पार्टी लोग. सो CRMS स्पीड जो है तो वरती लिहिला आहे. मग प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल सांगा, फॉर्म्युला सांगा. P इज इक्वल्स टू P इज इक्वल्स टू 1/3 मास अपॉन to mass mass upon upon m volume upon v into C square RMS. And what is CRMS? What is CRMS? Root of mean square velocity of gas. root of average of root of square of average of velocity of all gas molecules. Root of square of average of velocities of all gas molecules. ठीक आहे. सो बच्चा पार्टी दिस इज CRMS. पण आपल्याला एवढं डेप्थमध्ये आता जायची नाही आहे गरज. आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन शिकायचं आहे सर. आता आम्ही रटाळगिरी करणार नाहीत सर. आपल्याला आता एका तासामध्ये सर सगळं कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस शिकवणारे म्हटल्यानंतर मग आता सोपं करून तर शिकलंच पाहिजे. बोला. C1 स्क्वेअर ते मीन और ॲव्हरेज आहे ना त्याचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कसं आलं ते पुन्हा एकदा सांगा. हे बघा. तर CRMS म्हणजे काय असतं. इकडे बघा मी सांगितलं सपोज हा एक गॅस मॉलिक्यूल आहे बरोबर. ह्या गॅस मॉलिक्यूलचा स्पीड मी घेतला C1 बरोबर. ह्या गॅस मॉलिक्यूलचा घेतला C2, याचा घेतला C3, याचा घेतला C4. आता मला सांग C3 ची डायरेक्शन काय. मला तर पॉझिटिव्ह एक्स दिसतीये. C4 ची काय निगेटिव्ह एक्स दिसतीये. C1 ची सांगा काय दिसतीये पॉझिटिव्ह झेड आणि C2 ची काय निगेटिव्ह झेड. सिमिलरली C5 सांगा कसा चाललाय पॉझिटिव्ह वायने चाललाय आणि C6 सांगा कसा चाललाय निगेटिव्ह वायने चाललाय. मग यांची जर आपण डायरेक्ट ॲडिशन घेतली म्हणजे काय C1 C2 C3 म्हणजे काय. हा गॅस मॉलिक्यूल 1 आहे त्याचा स्पीड C1 आहे, दुसरा गॅस मॉलिक्यूल आहे त्याचा C2 आहे, तिसऱ्याचा C3. असं लाईकवाईज nth पार्टिकलचं काय असेल Cn. मग प्रत्येकाचं स्पीड डिफरंट आहे आणि प्रत्येकाची डायरेक्शन पण डिफरंट आहे. पण मग डायरेक्शन डिफरंट घेत बसलं प्रत्येकाची ती जर विचारात घेतली तर सगळ्यांची ॲडिशन 0 येऊ शकते. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्हने ॲव्हरेज व्हॅल्यू काय होईल 0 होईल. मग तो निगेटिव्हचा इफेक्ट रिमूव्ह करण्यासाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूच्या स्पीडचा म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूलकडे असणाऱ्या स्पीडचा व्हॅल्यूचा काय घेतला स्क्वेअर. आता समजला. आणि तो स्क्वेअर रिमूव्ह करण्यासाठी हा स्क्वेअरचा इफेक्ट रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय घ्यावा लागला स्क्वेअर रूट. आणि सगळ्यांचं आपण ॲडिशन केली डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल जर घेतले तर त्याला आपण काय म्हणतो रे मीन व्हॅल्यू किंवा कुठली व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू. यस अभी आया समझ में. ठीक आहे. यस. सो CRMS तो प्रेशर एक्झर्टेड सिंपल फॉर्म्युला सांगा. मग प्रेशर एक्झर्टेडचा फॉर्म्युला काय शिकलो मग आपण P इज इक्वल्स टू 1/3 m/v इंटू क्या C स्क्वेअर RMS. बरं मास अपॉन व्हॉल्यूमला मी आणखी रिप्लेस करू शकतो. कसं रिप्लेस करणार डेन्सिटी इंटू C स्क्वेअर RMS. सो व्हॉट इज रो म्हणजेच कोण डेन्सिटी ऑफ गॅस. आणि डेन्सिटी ऑफ गॅस कैसे देते रे बाबा बोलो चलो जल्दी. मास ऑफ गैस डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑक्यूपाइड बाय द गैस. रिप्लेस किया मैंने. समझ में आई बात. इसको और भी मॉडिफाई कर सकते हो. 3P उधर चला गया बोलो 3P इज इक्वल्स टू रो इंटू क्या C स्क्वेयर RMS. आई बात समझ में. तो रो भी उधर जा सकता है. रो इधर आ गया तो ये और एक इक्वेशन मिल गया 3P बाय रो इज इक्वल्स टू कोण C स्क्वेअर RMS. म्हणजे मॉडिफाय करू शकता किंवा सगळे तिकडे गेले असंही होऊ शकतं. 3P तिकडे गेला C स्क्वेअर RMS त्याच्या खाली आला. सो वी कॅन हॅव n नंबर ऑफ इक्वेशन्स विच कॅन बी डिराइव्ड विथ द हेल्प ऑफ गिवन फॉर्म्युला. पण बेसिक इक्वेशन विसरायचं नाही. हा चॅप्टर जिथून सुरुवात झाला ते इक्वेशन विसरायचं नाही. व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. आणि ह्या इक्वेशनवरनंच बाकीचे सगळे इक्वेशन मी डिराइव करतोय बच्चा पार्टी. यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को. So understood what do you mean by pressure exerted by gas molecule. Okay. So gas molecule त्यांच्याकडे स्वतःची velocity आहे त्यांच्याकडे स्वतःची. आणि मला सांगा हे बघा गॅस मॉलिक्यूल
नेवर बी ॲट रेस्ट, दे आर ऑलवेज इन मुव्हिंग स्टेट. मग मुव्हिंग स्टेटमध्ये जर असतील तर त्यांच्याकडे कुठली एनर्जी असते रे, इथं कुठं लिहिलंय मी, हे बघा, ऑल कायनेटिक एनर्जी. हा फक्त कायनेटिक एनर्जी. ऑल गॅस मॉलिक्यूल ट्रॅव्हल्स इन रँडम डायरेक्शन, दे आर नेवर स्टेबल ॲट वन पॉइंट. सो दॅट्स वाय त्यांच्याकडे कुठली एनर्जी आहे, फक्त कायनेटिक एनर्जी. आणि म्हणून आपल्याला काय शिकायचंय, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. चॅप्टरचं नावाचं मिनिंग समजलं का मग? भान, शितोळे, उरमुडे, येवले. सो गोष्टी समजून घ्यायला प्राधान्य द्यायचं. आता 10वी पर्यंत तुम्ही काय केलं मला काही घेणं देणं नाही, ठीक आहे. 10वी पर्यंत तुम्ही काय बोर्डात आले, तुमच्या गावात पहिले आले, मला काय घेणं देणं नाही, ठीक आहे. आत्ता काय करताय, ह्या इन्स्टंटला काय करताय, पास्ट इज पास्ट. नाव तुम्हाला तुमचा फ्युचर बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रेझेंटमध्ये काय शिकतायत. दोंदे, येवले, उदावन, मी खूप मोठं स्टेटमेंट बोलतोय. सौदागर, शेळके, दगडे, निपुंगे, शिंदे, पण स्टेटमेंटचं मिनिंग समजून घ्या, ठीक आहे. बोला पेरे, बोला वैष्णवी, बोला. ठीक आहे. मे बी देर इज सम इश्यू रिलेटेड विथ व्हॉइस. ओके. सो शेळके हर्षल, देन दगडे, अक्षता निपुंगे, श्रावणी शिंदे, प्रतीक्षा मोठे, स्नेहल वाघमारे, मोरे. कधी कधी हे स्टेटमेंट समजण्यासाठी तुम्हाला लय वेळ लागणार आहे बच्चा पार्टी. तुम्हाला मोठं व्हावं लागेल, त्याच्यासाठी तुम्ही मोठे आहातच आहे. पण मोठ्या लोकांच्या, मोठ्या विचारांच्या लोकांच्या सानिध्यात आलं की आपले विचार पण तसे बनायला जातात. पण काय आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट असं आहे की ते म्हणतात अरे अभ्यास करून कोणाचं भलं झालं. मग मी विचारित असतो अभ्यास करून वाटोळं कोणाचं झालं ते पण सांगा आम्हाला. तर त्यांच्याकडे उत्तरच नसतं, ठीक आहे. कारण ज्याने अभ्यास केलाय ना प्रामाणिकपणे तो सक्सेसफुल झालाच आहे. आणि ज्याने परिस्थितीचं कारण सांगितलं नाही नाही अरे आम्ही लय हुशार होतो आमच्या शाळेत पण परिस्थिती नव्हती म्हणून आम्हाला शेती करावं लागली, बापाने आम्हाला बाहेर जाऊ दिलं नाही. काय झालं असतं, 2 दिवस जर तुम्ही भुकेने मेले असते, 2 दिवस म्हणले असते नाही नाही मला शिकायला जायचंच आहे बाहेर आणि मला शेती करायची नाही, काय झालं असतं? घरच्यांनी पाठवलंच असतं ना आणून मारून. हे असे पण काय आहे, परिस्थितीचं आपण लय सॉंग घेत असतो आणि परिस्थितीच्या सॉंगापुढं नुसतं रडत बसत असतो, पण आपण कृती काही करत नसतो. सो मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं एक्झिक्युशन काय महत्त्वाचं आहे. एक्झिक्युशन ते बाकीचं रिझन सांगत बसायचे नाही, एक्सक्युजेस सांगत बसायचे नाही. ओके, कमिंग बॅक. सो मग शिकलोय सर 1/3 p/3 सॉरी p = 1/3. नेक्स्ट पेज पे जाता हो. आता काय शिकवायचं आहे बघा तुम्हाला. तर तुम्हाला हे इक्वेशन माहिती आहे, गॅस इक्वेशन माहिती आहे, आयडियल गॅस इक्वेशन. सांगा बरं काय काय असतं आयडियल गॅस इक्वेशन. वा 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 वा, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये शिकलेले दिसतात. पी NRT काहीतरी शिकलेले दिसतात. सो व्हॉट इज पी, प्रेशर. व्हॉट इज व्ही, व्हॉल्यूम. व्हॉट इज एन, एन क्या है. ओके, इथं पेज वाचवतो मी, वाचवतो म्हणजे एकच पेजवर बसवण्याचा प्रयत्न करतो. नंबर ऑफ मोल्स, व्हेरी गुड. आता नंबर ऑफ मोल्स काय आणि मॉलिक्युल्स काय सर, घंटा अजून काही कळालेलं नाही आम्हाला, पण वाघ सरांच्या भाषेत शिकवतो. m/m0. मग m काय आहे सर, तर हे बघा मास ऑफ गॅस. जो गॅस दिलेला आहे ना त्याचं मास, म्हणजे 2 किलो घ्या, 4 किलो घ्या. आपले नाही का ओमनीवाले किंवा ते गाड्या असतात CNG वाले, ते म्हणतात 2 किलो गॅस भरला गाडी, 10 किलो गॅस भरला. सो मास ऑफ गॅस. आणि प्रत्येक गॅस त्या मासला असतं मोलार मास. मोलार मास म्हणजेच तुम्ही त्याला मॉलिक्युलर वेट म्हणतात केमिस्ट्रीच्या भाषेत, बरोबर. मग मॉलिक्युलर वेट जे असतं ते प्रत्येक गॅसचं फिक्स असतं m0. सो दिलेला गॅस अपॉन मोलार मास त्याला म्हणतात नंबर ऑफ मोल्स, ठीक आहे. किंवा n कॅन बी ऑल्सो डिफाइंड ॲज कॅपिटल N/NA. सो व्हॉट इज कॅपिटल N. सो कॅपिटल N म्हणजे सर नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ठीक आहे. आणि म्हणजे दिलेल्या गॅसमध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय कोणाचा नंबर, ॲव्होगॅड्रो. आता ॲव्होगॅड्रो कोण होता, तर सायंटिस्ट होता बाळांनो ॲव्होगॅड्रो म्हणला अरे गॅस मोजण्यासाठी काहीतरी आपल्याला युनिट बनवावं लागेल, मेजरमेंट बनवावं लागेल, बेसिक युनिट बनावं लागेल. मग तो म्हटला की तुम्ही जर एखादं गॅस घेतला, एखादा इलेमेंट घेतला, त्याचं जर मॉलिक्युलर वेट म्हणजे लाईक हे बघा O816. आता मोलार मास किती असतं आपल्या ऑक्सिजनचं, 32 ग्रॅम असतं ना मोलार मास. सो मग ते जे 32 ग्रॅम घेणार आहे मोलार मास,
तर त्या मोलार मासमध्ये तो म्हटला की नंबर ऑफ मॉलिक्यूल जे असतात ते ॲव्होगॅड्रोज नंबर इतके असतात, म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे आता बघा, तुम्ही पावडर घेतली, सपोज पावडर घेतली 32 ग्रॅम ऑक्सिजनची. आता ऑक्सिजन पावडर फॉर्ममध्ये असतो की नाही ते मला काही माहीत नाही बरं का. तर घेतलं, सपोज लिक्विड फॉर्ममध्ये असू शकतं कदाचित, तेवढे घेतली 32 ग्रॅम आपण ऑक्सिजन घेतला. तर त्या 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजनमध्ये एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असायलाच पाहिजे, हे कोणी सांगितलं? ॲव्होगॅड्रोनी. बरं, आपल्याला तेवढ्या डेप्थमध्ये जायचं नाही. किंवा नायट्रोजन घेतलं, N7 काय 14, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काहीतरी त्याचा N2 असतो म्हणून 28 ग्रॅम घेतात ना मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट हे का याला काय म्हणतात, ॲटॉमिक मास नंबर ना. आणि दिस इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक मास नंबर इज नथिंग बट ॲटॉमिक वेट का, त्यालाच मॉलिक्युलर वेट म्हणतात का? तुम्हालाच माहीत नाही बाबा. ठीक आहे, बरं. मग मी तरी आय वुड लाईक टू स्टिक टू माय डेफिनेशन, दॅट इज मोलार मास. मोलार मास म्हणजे दिलेलं मॉलिक्यूल जे असेल, आता ऑक्सिजनला O2 लिहितात, सो मग त्याचं मोलार मास जे असतं, किंवा आपण केमिस्ट्रीच्या मॅडमला विचारूयात, बट मी असं शिकवतो की मोलार मास ऑक्सिजनचा O2 लिहितात. O2 लाईक कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये पाहायला मिळतो, आणि मोलार मासमध्ये 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजनमध्ये मला एवढे नंबर ऑफ ॲटम्स पाहायला मिळतील. ओके, बरं, चला आता कमिंग बॅक इकडे. PV इज इक्वल्स टू काय लिखा इक्वेशन? PV इज इक्वल्स टू इक्वेशन क्या लिखा? NRT. NRT. ओके, मग कॅल्क्युलेशनच्या वेळेस बघू आता, त्यावेळेस बघूयात आपण, कॅल्क्युलेशन करूयात आपण, आणि कॅल्क्युलेशनवरनं ठरवूयात काय घ्यायचं आपण ते. तर PV इज इक्वल्स टू क्या? NRT. तो N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. दोन फॉर्म्युले शिकवले, M/M0 किंवा N/NA. यहाँ तक चीज़ें क्लियर? ठीक है, नेक्स्ट पार्ट के लिए जाता हूँ. तो यहाँ पे अपन, ये तो आयडियल गॅस इक्वेशन हो गया, वेअर आर म्हणजे काय, टी म्हणजे काय, हे सगळ्या टर्म्स माहिती आहे तुम्हाला. बरं, आता बघा ह्या आर कडे जाऊयात. आर म्हणजे कोण? आर इज इक्वल्स टू कोण असतो? Universal gas constant. यस, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात त्याला, बरोबर ना. मग आरचा फॉर्म्युला डिराईव्ह करून टाकूयात लगी. तर आर इज इक्वल्स टू काय बनेल? हे एन खाली जाईल इकडे, हे टी पण खाली जाईल. आर इज इक्वल्स टू क्या बनेगा? PV अपॉन N इंटू टी. एम आय करेक्ट? बरं, मग मला सांगा आता, प्रेशर इंटू व्हॉल्यूम याचं SI युनिट काय असतं? ह्या आरची व्हॅल्यू काय असते? तर बच्चा पार्टी, आरची व्हॅल्यू तुम्हाला माहीत नसेल तर मला इथं सांगायला आवडेल. आर हा एक कॉन्स्टंट असतो आणि त्याची व्हॅल्यू असते 8.31. बरं, त्याचं युनिट काय आहे ते मी इथं सांगतो आता. तर SI युनिट, पहिल्यांदा आपण SI युनिट डिराईव्ह करायला जाऊयात. आता बघा, आर इज इक्वल्स टू प्रेशर इंटू व्हॉल्यूम. प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज अ फॉर्म ऑफ एनर्जी असतं बच्चा पार्टी लोक, आणि एनर्जीचं युनिट काय असतं? जूल. सो नोट लिहा, प्रोडक्ट ऑफ काय? प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. प्रेशर और वॉल्यूम का प्रोडक्ट गिव्स राइज टू इज इक्वल टू एनर्जी. एनर्जी असतं, आणि एनर्जीचं युनिट जूल बाबा. खाली एन आहे, एनचं युनिट काय असतं रे? मोल. ठीक आहे, मोल. आणि टेम्परेचरचं युनिट काय असतं? केल्विन. केल्विन. यस, बच्चा पार्टी, झालं युनिट. मग इथं शॉर्टकटमध्ये लिहितो, जूलचा जे लिहिला कॅपिटलमध्ये, मोलचा MOL तसेच तसा ठेवला. मोलचा MOL तसेच तसा ठेवला, आणि केल्विनचा फक्त K घेतला. किंवा हे वरती गेले दोघंही, जूल मोल इन्व्हर्स आणि K इन्व्हर्स. समजलं? आरचं युनिट समजलं सर्वांना? सोपं आहे. मग आता वरती व्हॅल्यू पण लिहिलेली आहे, त्याचं युनिट लिहून टाका, जूल पर मोल पर केल्विन. सो आर हो गया सर. चलो, आर हो गया. नेक्स्ट पढ़ाओ, क्या पढ़ने वाले हो? ठीक है, नेक्स्ट क्या है भाई? तो नेक्स्ट है अपना, एक मिनट, आर हो गया गैस कांस्टेंट. तो नेक्स्ट है अपना के कोण आहे आता? के बी म्हणजे याला म्हणतात बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. किसका कॉन्स्टंट? बोल्ट्झमॅन्स कॉन्स्टंट. मग काय बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट सर? बताओ चलो जल्दी. तो के बी इज इक्वल्स टू, हे बघा, के बी इज इक्वल्स टू रिलेशन असं लिहितात, आर अपॉन NA. सो व्हॉट इज आर? ऊपर बताया सर, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. व्हॉट इज NA काय आहे सर? नॉन ॲग्रिकल्चर लँड है ना. हाँ सर, इधर गुंटा एवोगैड्रोस नंबर है वो. क्या है वो? एवोगैड्रोस नंबर. तर आर अपॉन NA. मग केबी का भी कुछ वैल्यू होगा. आर का वैल्यू तो लिखा है सर ने, NA का वैल्यू भी पता है अपन को, तो केबी का भी कुछ वैल्यू होता है. यस, केबी का वैल्यू है होता है बच्चा पार्टी लोग, इसका कांस्टेंट वैल्यू होता है 1.38 इंटू 10⁻⁻23.
मग याचं युनिट असेल सर काहीतरी, लिहूयात आधी, आपण समजून घेऊयात. मग याचा युनिट सांगा बरं पटकन. आरचं याचा युनिट काढलंय सर्वांनी वरती. आरचं याचा युनिट सांगा. जूल इंटू मोल इनवर्स इंटू केल्विन इनवर्स. जूल इंटू Joule मोल per इनवर्स mole. इंटू केल्विन इनवर्स होल डिवायडेड बाय Na. Na इज अवोगाड्रोज नंबर. इट्स जस्ट अ न्यूमेरिकल व्हॅल्यू. बरोबर का? अरे हो की नाही? आणि न्यूमेरिकल व्हॅल्यूला कुठलंही युनिट नसतं. दिस इज युनिटलेस. एम आय करेक्ट? यूनिटलेस है और डायमेंशन लेस भी है सर. वो डायमेंशन भी नहीं है उसको. इट्स जस्ट अ नंबर ना. किती असतो व्हॅल्यू? Na ची व्हॅल्यू किती असते सांगा? 6.022 6.022 into 10 raised to 23. 23 नंबर ऑफ ॲटम्स असं लिहित असतात तुम्ही, आहे ना, नंबर ऑफ ॲटम्स. सो डायमेन्शनलेस न्यूमेरिकल व्हॅल्यू. मग सर केबीचं पण युनिट सेम आलं सर. क्या आया? जूल मोल इनवर्स केल्विन इनवर्स. ठीक आहे, खाली युनिटच नाही आहे काही. मग डायमेन्शन सांगा, दोघांचे डायमेन्शन्स केबी आणि आरचे डायमेन्शन्स काय असतील? सेम. इथं लिहून काढूयात मग डायमेन्शन. चला बरं, कोण मदत करतंय मला? जूलचे डायमेन्शन सांगा पटकन. कोणाच्या फटफटीचा आवाज येतोय रे? नाकाची फटफटी कोण ओढू राहिले? नाकाची फटफटी फार भूर चाललंय कोणाचं तरी. मायक्रोफोन म्यूट करून टाका. या ओके ठीक है. तो बताओ चलो जल्दी. केबी इज इक्वल्स टू, हाँ, वेंकटेश, वैष्णवी, मतकर, मोरे, श्रावणी सुपेकर, सिद्धी लबडे, पाटेकर, साबळे, मुठे, दिंडे, वाघमारे, कोसे, दांगड, गीते, आदिती शेलार. बोला पटकन. तुम्हाला येईल का करता? M raised to 1, L raised to 2, T raised to -2, mol raised to -1. हा, आणि के कुठे गेला? K raised to -1, sorry. केल्विनचं के राहिला ना. ओके, गुड, व्हेरी गुड. बच्चा पार्टी तिने पाठ करून ठेवलेलं आहे आणि मी कायम ओरडत असतो. भांड, शितोळे, उरमुडे, लक्ष द्या, येवले, दोंडे, उदावन, गिरवले, सौदागर, शेळके, दगडे, निपुंगे, शिंदे, गर्दे, गुंजाळ, मुठे, गाडेकर, शिंदे, देन गीते, दांगट, खोसे, वाघमारे, दिंडे, मुठे, साबळे, पाटेकर, लबडे, सुपेकर, मोरे, मतकर, पेरे, पवार. तर लक्ष द्या, इथं काय सांगायचं होतं मग मला, की हा जो वरचा पार्ट आहे ना, हे बघा, जूलचे डायमेन्शन्स असतात M1 L2 T-2. पार्टच करून ठेवायचे जूलवाल्याचे. आणि राहिला कोण मग आता? मोलचं मोलच हे असतं डायमेन्शन, आणि केचा -1. सगळ्यांना एकत्र करून टाका, एकाच स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घ्या. M1 L2 T-2 मोल -1 आणि K रेस टू -1. ये दंडनादन झालं. मग केबी कळला तुम्हाला, आर कळला, आयडियल गॅस इक्वेशन कळलं. मग आता प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल पण कळलं. मग इथं थांबायचंय का? नाही. आपल्या चॅप्टरचं नाव काय? कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. मग सर आम्हाला कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचं इक्वेशन सांगा. आता आलो आपण ऍक्च्युअल चॅप्टर मध्ये. मग हे काय होतं सर, टाइमपास होता का? नाही, ते तर प्री रिक्वेसाइट होतं हे इक्वेशन काढण्यासाठी. मग मला सांगा, आपलं वी हॅव इक्वेशन क्या आहे रे बाबा? प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल क्या है? 1/3. हाँ बोलो. M/V mass upon volume. C² C RMS. square RMS. मग आता कायनेटिक एनर्जी काढायची आहे. कायनेटिक एनर्जी म्हटल्यानंतर सर मला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ½ बरोबर का? मास ऑफ बॉडी इंटू स्क्वेअर ऑफ वेलोसिटी. मग सर हे 3V तिकडे घेऊन जा डाव्या बाजूला. मग हे इक्वेशन बनलं 3PV. देअरफॉर इज इक्वल्स टू M इंटू काय? C² RMS. मग सर आता इथं हाफ नाही आहे बघा, मला ½ पाहिजे. मग इथं हाफ म्हणल्यावर दोन्ही बाजूला हाफने मल्टिप्लाय करावं लागेल. एका बाजूला करून नाही चालणार, एका बाजूला केलं तर दुसऱ्या बाजूला राग येईल. मग मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय काय? बोलो 1/2. तो क्या बनेगा इक्वेशन? 3/2 MPV इज इक्वल्स टू 1/2 M इंटू C² RMS. कितने लोगों को समझ में आया स्टेप समझ ली का? Yes, sir. ओके. मग दोन्ही तरफ मिनिंग चेंज झालं नाही. बट 1/2 MC² RMS मास कुणाचं आहे सर? गॅसचं आहे. CRMS स्पीड कुणाचं आहे? गॅसचाच आहे सर.
मग कायनेटिक एनर्जी पण कुणाची झाली? गॅसचीच झाली ना सर. काय राव तुम्ही काही विचारता राव. ओके, वा 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 वा, इक्वेशन आलं कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचं. किती सोपं आहे बघा. अरे कळलं का? पण कुठून आणलं? बेसिक इक्वेशन, ते पाठ झालं पाहिजे. आता झोपेतून जरी उठवलं ना, सांगा प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल. प्रेशर प्रेशर सर 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 1/3 MYV C² RMS. आमचा एक गणिताचा सर होता अल्जेब्राचा, तो म्हणायचा तुम्हाला झोपेतून जरी उठवलं ना तरी तुम्हाला फॉर्म्युला तुम्हाला फॉर्म्युला सांगता आला पाहिजे. गणिताचे सर होते, बीजगणित शिकवायचे, बीजगणित लय भ्याका मारायचे. ते म्हणायचे तुम्ही अभ्यासात एवढे मग्न झाले पाहिजे ना की काय पिन जरी पडली ना, पिन तरी आवाज आला पाहिजे. आणि तुम्हाला कुठलंही डिस्ट्रॅक्शन नसलं पाहिजे तुमच्यासमोर. एकदा म्हणे मी अभ्यास करता करता काय म्हणे माझे डायरेक्ट दरवाजातच बोटं गेले होते, बोटं मोडली होती तरी मी अभ्यासाहून हटलो नाही म्हणे. असं काहीतरी प्रसंग सांगत होते बाबा ते. तर काय नुसते लंबे लंबे पॅकेज. आता एवढं कुठं असतं का? कुठं दरवाजात बोटं गेले नाही, काय अभ्यास करत होता, कडी लावत होता, काय करत होता काय माहिती. ठीक आहे, कशाला कशाला घ्याल तर काय ते दरवाजाला कडीला. ठीक आहे, आणि अभ्यासही करत होता सायमल्टेनियसली. म्हणजे कसं होऊ शकतं काय नाही, दरवाजातच वॉचमॅन सारखे बसले होते का काय माहिती अभ्यास करत, काय सांगता येत नाही. बरं इकडे बघा, 3/2 PV कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. समजून घ्या. सो कायनेटिक एनर्जी ऑफ गैस 3/2 PV. ओके, इक्वेशन बन गया फिर कायनेटिक एनर्जी का. लेकिन इथं थांबायचं नाहीये बच्चा पार्टी, आपल्याला इथून पुढे घेऊन जायचं आहे आपल्या इक्वेशनला. मग काय तर कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचरचं रिलेशन बघूयात. सो नेक्स्ट हे बघा, रिलेशन बिटवीन कोण, कायनेटिक एनर्जी अँड टेम्परेचर. रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस अँड टेम्परेचर. मग बघूयात आपण काय असतं बाबा नेमकं त्यांच्यामध्ये रिलेशन. तर पहिली गोष्ट तर याला रिअरेंज करतो. वी हॅव, आता डायरेक्ट आहे आपल्याकडे, मी परत नाही डिराईव्ह करणार. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल्स टू क्या 3/2 PV. आणि PV कसं लिहिलंय रे? मग अशी आयडियल गॅस इक्वेशन बघितलंय निपुंगे. इक्वेशन सांगा. PV कॅन बी रिप्लेस्ड ॲज NRT. PV इज इक्वल्स टू NRT. तो काइनेटिक एनर्जी ऑफ गैस बन गया और एक फॉर्मूला बन गया सर, अपन ने डिराइव कर लिया. अभी क्या करते हैं देखो, या आरला रिप्लेस करता येईल का आपल्याला कशाने? आरला केबीच्या टर्म्समध्ये वगैरे रिप्लेस करता येईल का? आणि ह्या यनला तिकडे घेऊन जातो वाटल्यास. हे बघा, हा यन इकडे आला तर काय बनेल रे? हा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस हा अपॉन स्मॉल एन इज इक्वल्स टू, इकडे कोण शिल्लक राहिला 3/2 RT. आता आर तर कॉन्स्टंट आहे सर, बरोबर की नाही? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे सर. मग मी ह्याला असं लिहू शकतो का रिलेशन? बघा, रिलेशनच फाइंड आउट करायचं होतं ना. देअर फोर लिहायचं बरं का स्टेपला. हे पण देअर फोर लिहायचं आमच्या त्या अल्जेब्राचे सरनेच शिकवलं होतं बरं का. तर काही गोष्टीतले भारी होता तो. ठीक आहे, फेका मारण्यात नव्हता फक्त. तर हे जे प्रेझेंटेशन वगैरे कदाचित ही त्याचीच देणे. तर कायनेटिक एनर्जी ऑफ गैस, तो ये बन गया फॉर्मूला. लेकिन ये देखो अभी, काइनेटिक एनर्जी ऑफ गैस अपॉन एन, तो दिस कैन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 3/2 कांस्टेंट. आर कांस्टेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तो मैं इसको ऐसा लिख सकता हूँ, काइनेटिक एनर्जी ऑफ गैस पर यूनिट, हाँ पर यूनिट मोल. सो मोल म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे, पर युनिट नंबर ऑफ मोल्स स्मॉल एननी घेतलं तर इट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आ गया एक फॉर्म्युला, समझ में आई बात? आणखी एक, हे बघा, असं जर दिलं, ह्या यनला मी रिप्लेस केलं सपोज, देअर फोर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. आता मला सांगा, यन कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज काय, M/M0, बरोबर की नाही? अरे हो की नाही? इथं लिहितो वाटल्यास कमेंट, स्मॉल एन कॅन बी रिटर्न ॲज M/M0. तुम्हीच सांगितलंय मला. ओके, सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस M/M0. M0 वरती गेला आणि कुठल्याही गॅससाठीचा M0 काय असतो? कॉन्स्टंट. सो आणखी एक फॉर्म्युला आला सर, कायनेटिक एनर्जी ऑफ गैस पर यूनिट मास ऑफ गैस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. एम आई करेक्ट? सो इसको क्या बोलोगे फिर? कायनेटिक एनर्जी ऑफ गैस वरती पर युनिट मोल लिहिलं, तसंच काय लिहूयात? पर युनिट मास ऑफ गॅस. ओके बच्चा पार्टी? हां, आणखी एक, आता तिथं तो फॉर्म्युला बघितला, त्या फॉर्म्युल्यामध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस बघा, मी एकाच चढ एक गोष्टी करून दाखवणार आहे तुम्हाला. अरे तुम्ही म्हणताल एवढं सोपं आहे, स्मॉल एनला लिहिलं N/N, फक्त रीड कसं करायचं ते शिकवतो. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. आता मला सांगा, एन पण काय असतो? कॉन्स्टंट.
अरे असतो की नाही एन ए कॉन्स्टंट, मग कायनेटिक एनर्जी काय लिहिणार मी सांगा? कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट, बोलो एन स्टँड फॉर पर युनिट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बरं, मग आता मला सांगा केई ऑफ गॅस अपॉन एन जर घेतलं तर याला कुठली एनर्जी म्हणताल रे तुम्ही? हा एन ए तर कॉन्स्टंट आहे, आता एन ए कॉन्स्टंट राहिला. हे बघा, पूर्ण गॅसची कायनेटिक एनर्जी आणि त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. सो आय कॅन से दॅट दिस इज ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. ठीक आहे, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. ठीक आहे, सगळ्या गॅस मॉलिक्युलची मिळून जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी झाली, कारण तुम्ही केई ऑफ गॅस अपॉन एन आणला, हा एन ए तर कॉन्स्टंट झालेला आहे. ठीक आहे, एन ए कॉन्स्टंट आहे, इसको पिक्चर में नाही लेने का. ओके, लई जास्त डोकं खायचं नाही. तर मला सांगा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मास असू देत, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मॉलिक्यूल असू देत, त्यालाच ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणतो, किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मोल असू देत, सगळे टेम्परेचरला कसे प्रपोर्शनल? डायरेक्टली. म्हणजे जर गॅसचं टेम्परेचर वाढलं तर काय वाढते? कायनेटिक एनर्जी. कितने लोगों को समझ में आया कन्सेप्ट? अरे कन्सेप्ट सांगा पटकन यार, माणसाला शिकवताना इंटरेस्ट येतोय. एवढ्या नंबर ऑफ टाइम शिकवत असतो मी पोरांना, पण प्रत्येक वेळेस तेवढ्याच एनर्जीने शिकवतो जेवढ्या एनर्जीने आज तुमच्यासमोर ऑनलाईनला बसलोय. भाण, शितोळे, उरमडे, येवले, दोंडे, उदावण, गिरवले, सौदागर, शेळके, दगडे, निपुंगे, मोक्कार नुसतं ते थम्सअप पाठवायचे नाही. खरंच समजलं असेल तर सांगा. आणि मला माहिती आहे की ते, हे बघा काय माहिती का, असं म्हणतात की तुम्हाला जर एखादी गोष्ट इतरांना शिकवायची असेल ना, तर ती तुम्हाला पहिल्यांदा आत्मसात झाली पाहिजे. ती जर तुम्हाला समजली असेल ना, तर कुठलीही टर्म येऊ द्या, कशी येऊ द्या, तुम्ही ते इझिली इतरांना समजून सांगू शकाल. ओके, आणि मला असं वाटतंय की कदाचित म्हणजे नाही का, नॉट ॲट दॅट लेवल, बट देवाने ॲटलिस्ट तेवढी तर देणगी दिली आहे की यार ती गोष्ट सोपी करून आम्ही इतरांना सांगू शकतो, नाही का, किंवा विद्यार्थ्यांना सांगू शकतो. यस, कमिंग बॅक, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि नेक्स्ट पार्टकडे जाऊयात आता आपण. कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेसवर होता आपण. कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर आ गया. और एक सर, कायनेटिक एनर्जी और कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस आणि CRMS मध्ये काही रिलेशन आहे का सर? किंवा CRMS आणि टेम्परेचरमध्ये काही रिलेशन आहे का सर? तर ते बघूयात. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस तर बघितलं आपण आत्ता. तर रिलेशन बिटवीन असं घेऊयात आता. हे बघा, रिलेशन बिटवीन कोण? रिलेशन बिटवीन, अरे आणखी एक राहिलं बरं का तिथं आपल्याला करायचं, ते कंटिन्यू करतो वाटल्यास मी. हे बघा, मगाशी जो फॉर्म्युला होता कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचा, काय आला होता तो? 3/2 क्या आया था? NRT ऐसा लिखा था ना अपन ने, कारण प्रेशर इंटू व्हॉल्यूमवरनं काय घेतलं होतं तुम्ही? NRT. एम आय करेक्ट? बरं, मी तुम्हाला ते सांगत होतो की आर 3/2 N इंटू आर को कॅन आय राईट इन दिस फॅशन? ह्या आरला रिप्लेस करता येईल का मला? पण कसं करणार? तर केबीच्या टर्म्समध्ये काही करता येईल का आपल्याला? आपण असं लिहिलं होतं ना, KB इज इक्वल्स टू क्या लिखा था? R अपॉन NA. एम आय करेक्ट? केबीच्या टर्म्समध्ये लिहिताना. मग इथं ह्या आरला रिप्लेस करूयात का KB अपॉन NA? पण यांनी साध्य काय होईल? मला KBT आणायचा. इथे स्मॉल एनला रिप्लेस केलं सपोज. हां, असं करतो, जाऊ द्या, असं करूयात. ह्या स्मॉल एनला रिप्लेस करूयात. स्मॉल एन कॅन बी रिप्लेस्ड ॲज N अपॉन क्या? NA. एम आय करेक्ट? मल्टिप्लाइड बाय कोण झालं? RT. ठीक आहे, मग याला दुसरीकडे वापरूयात आपण. दुसरीकडे कसं? मग आता सांगा, स्मॉल एन वापरला इथं, कॅपिटल N अपॉन NA. एम आय करेक्ट? आणि KB इज इक्वल्स टू क्या लिखा? R अपॉन NA. तर मला सांगा, मग ह्या R अपॉन NA ला कशाने रिप्लेस करताल? 3/2 N जसे तसा, आणि R अपॉन NA कितना? R अपॉन NA मतलब कोण? KB. अँड व्हॉट इज KB? कोबी नाही, व्हॉट इज KB? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. तर N ला तिकडे घेऊन जा. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस अपॉन N, त्यालाच कुठली एनर्जी म्हणतो रे आपण? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. कारण सर आपण टोटल एनर्जीचा डिवाइड केलं त्याला N मॉलिक्यूल्सने. सो ये बन गया 3/2 KBT. तो और एक फॉर्मूला बन गया भाई. अरे आई बात समझ में? जैसे अपना फॉर्मूला आया था NRT के टर्म्स में, वैसे 3/2 KBT के टर्म्स में भी आ गया फॉर्मूला. अंडरस्टूड?
परत एकदा सांगतो, हे बघा आपलं इक्वेशन काय होतं कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचं 3/2 PV, ते तोंडपाठ झालं पाहिजे. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस सर इज इक्वल्स टू 3/2 PV. PVला रिप्लेस केलं सर NRTने सर, त्याच्यानंतर स्मॉल एनला रिप्लेस केलं N/NA ने, बरोबर. त्यानंतर परत R/NA ला कशाने रिप्लेस केलं KBने, आणि हा N तिकडे घेऊन गेलो. सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा गिवन मॉलिक्युल्स, आणि त्यालाच आपण काय म्हणतो ॲव्हरेज. कुठल्याही गोष्टीचा ॲव्हरेज घ्यायचा म्हणल्यावर काय करतो आपण, टोटल डिवाइडेड बाय नंबर, झालं ॲव्हरेज. ओके. सो 3/2 KBT. आई बात समझ में? कितने लोगों को डेरिवेशन समझ में आ गया फिर, और एक फॉर्मूला बन गया फिर अपना. ओके ओके ओके. सो परत एकदा ग्लिम्सेस वी स्टार्टेड विथ निम्से नाही, ग्लिम्सेस म्हणजे वन थिंग ॲट अ टाइम. हां चलो बोलो. सिनॉप्सिस. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल बोलो. P is equals to, हाँ बोलो मेरे साथ. 1/3 1/3 M/V C² RMS. M/V C² RMS. CRMS म्हणजे काय सांगितला, प्रेशरचा फॉर्म्युला बघितला, त्याला डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये लिहिला, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर गेलो. नेक्स्ट पेजवर काय केलंय कम्प्लीट. नेक्स्ट पेजवर काय आहे ना बाबा तू. हां आयडियल गॅस इक्वेशन. अनिकेत माइक्रोफोन म्यूट करा. PV इज इक्वल्स टू NRT. उसके बाद युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आरची व्हॅल्यू, त्याचं युनिट कसं काढलं, त्याचं डायमेन्शन कसं काढलं ते शिकवलं. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट काय असतो तो सांगितला, त्याचं SI युनिट डायमेन्शन बघितलं, आणि त्याच्यानंतर मग आलो आपण रिलेशन फाइंड आउट करायला. कुणाचं रिलेशन, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, ज्याच्यासाठी आपला हा चॅप्टर सुरू आहे. तो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पडाया. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस आया 3/2 PV. हे तोंडपाठ झालं पाहिजे. आणि मग रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस अँड टेम्परेचरमध्ये सांगितलं तर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट नंबर ऑफ मोल्स असू देत, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मास असू देत, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट नंबर ऑफ मॉलिक्युल्स असू देत, ये सगळेचे सगळे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात टेम्परेचरला. और उसके बाद एवरेज काइनेटिक एनर्जी ऑफ गैस को मैंने रिलेशन लिखा, वो आया 3/2 KBT इन टर्म्स ऑफ बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. परत एकदा बच्चा पार्टी बघा, परत एकदा सिद्ध झालं काय, हे 3/2 KB काय असतं, कॉन्स्टंट. KB तर कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू पण माहिती आहे. मग परत एकदा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्या, T स्टँड्स फॉर टाइम, बरोबर ना. टेम्परेचर. हाय जागे आहेत म्हणायचं. T स्टँड्स फॉर टेम्परेचर. यस बच्चा पार्टी. नाव अभी दूसरा रिलेशन फाइंड आउट करेंगे. रिलेशन बिटवीन, ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात, रिलेशन बिटवीन CRMS अँड टेम्परेचर. तर कसं लक्षात ठेवायचं सर, तर पहिल्यांदा तर तुम्हाला सांगितलंय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होता फॉर्म्युला सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा बरं. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस किती लोकांचं पाठ झालं. 3/2 PV. व्हेरी गुड. अरे एवढे पण उत्तर देऊ नका रे, नाही तर तुमचे घरचे म्हणते ना, अरे बापरे लयच भारी शिकवतोय राव सर, माझे पोरं उत्तर देते तिकडून. ठीक आहे, मार्क नाही पडले ना भाऊ, लोक मला जोड्याने आणतील बरं का. तुम्ही अभ्यास करा चांगला. ठीक आहे. 3/2 PV. सो 3/2 PV. बोलो आगे बोलो. हे देखो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस फॉर्म्युला सांगा. 1/2 क्या, M इंटू क्या, C² RMS, बराबर की नाही. यस, मास ऑफ गॅस C² RMS इज इक्वल्स टू 3/2 PV. ओके. आता PV ला परत रिप्लेस करा कशाने, NRT ने. सर चाललंय काय नुसतं, याला रिप्लेस त्याला रिप्लेस. अरे भाऊ हेच खेळायचंय आपल्याला. ठीक आहे, तर ज्याला हे खेळायला जमलं ना, पण तुम्ही सांगा एखाद्याला एवढं जर खेळायचं, एवढं रिप्लेस करायचं म्हणलेलं, तर त्याला अभ्यास किती करावा लागेल. ठीक आहे, तर एवढा अभ्यास करतच नाही कोणी, एवढं विचारच करत नाही कोणी. अरे या असं पण असतं. आता मी आहे ना, हे बघा म्हणजे पुस्तकही नाही माझ्यासमोर, पण मी तरी ते रिलेशन्स तुमच्यासमोर डिलाईव्ह करतोय. ठीक आहे, पुस्तक नाही आहे म्हणजे काय मी केलंय भारी असं नाही आहे, पण सांगण्याचा उद्देश काय की बाबा ते आत्मसात करा. आत्मसात केलं की तुम्ही इझिली कुठल्याही गोष्टी डिराईव्ह करू शकतात कशाही प्रकारे. बरं, 2 ला 2 काय आला, कट झाला. मला कुणामधलं रिलेशन पाहिजे, CRMS आणि कोण, टेम्परेचर. या यमला तिकडे घेऊन जा. चला बरं, वाट लावा त्याला तिकडं. C² RMS इज इक्वल्स टू कोण झालं मग, NRT अपॉन 3 NRT अपॉन क्या, कॅपिटल M.
बरोबर. बरं सर, आणखी एक स्मॉल एन इज रिटर्न ॲज यम अपॉन काय M0. सर बास ना भाऊ, आता डोकं जाम व्हायला लागलं आमचं. अरे भाऊ थांब थांब, अजून तर काहीच नाही येतो, सुरुवात आहे. हा यम इकडे घेऊन या. हा एन जर इकडे घेऊन आलो तर एन इज इक्वल्स टू, आपण वाकडे होऊन जाणार आहेत आता. 1/M0 राहील इकडे. मग एन अपॉन एमला कशाने रिप्लेस केला वाघ सरांनी? C² RMS इज इक्वल्स टू, बोला पटकन. एन अपॉन एमला कशाने रिप्लेस केलं? 1/M0. 1/M0. तो RT अपॉन ये बन गया 1/M0. अरे बस का, एवढं बस का आता? मग मला सांगा याच्यात कोण कोण कॉन्स्टंट आहे? कॉन्स्टंट पण असतं तर सर, असं कुठं असते? अरे भाऊ आर कोण आहे? RM0. आर त्याचं नावातच आहे. कोण आहे आर? सर आर मध्ये ना डबल आर अजून राहिलाय सर. तो मूवी होता सर, आपला आर आर आर, आणि ते एक गाणं पण होतं सर, आर 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 आर. हा सर, तोच आर आहे सर. झोपेतून उठल्यावर असंच बोलणार तुम्ही, मला माहिती आहे. अरा रा 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 रा, असं काहीतरी होतं ना ते गाणं. हां. सो M0 काय आहे? नाही, फिजिक्स ज्यावेळेस 16 चॅप्टर होतील ना त्यावेळेस तुम्ही असेच गाणं म्हणणार आहे, त्या विनोद तावडे सारखे. नाही, विनोद तावडे तर मंत्री होता. कोणता तावडे होता काय माहिती, तुम्ही नटे कुठला तरी तावडे. हां, M0 कोण आहे? मोलार मास. ओके. तो C² RMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आ गया सर. रिलेशन फाइंड आउट हो गया सर. टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड. C/RMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वायर रूट ऑफ टेम्परेचर. कितने लोगों को डेरिवेशन समझ में आया? सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड. डॅन डॅन. पण हा C/RMS आहे काय सर? अहो ते तर सांगा आधी. अरे बाबू, झालं आता, झालं आता. म्हणजे इकडं खंडोबाचं लग्न लागलं आणि ह्यो विचारतोय सर भानुबाई कोण होती? आता काय सांगावं याला? पाटेकर सांग भाऊ, आता तूच सांग. नानांचा वारसा तू पुढे घेऊन चाललेला आहे, तूच सांग पाटेकर. हां, आपल्याकडे नाना पाटेकरांची वंशज आहे, माहिती की नाही तुम्हाला? वंशज म्हणजे नाना पाटेकर जिवंत आहेत अजून. ठीक आहे, ठीक आहे. ओके. पण त्यांचे ते म्हणजे त्यांचा नातू आपल्याकडे शिकतोय, म्हणजे बघा काय वजन आहे सक्सेस सायन्स अकॅडमीचं. चेष्टा आहे काय? हां, नाना पाटेकर इम्प्रेसिव्ह म्हणल्यावर काय आहे ना, सार्थक पाटेकर म्हणून आहे एक. हां, नाना पाटेकर. ठीक है. सो C/RMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वायर रूट ऑफ टेम्परेचर. समझ में आया फिर बात? काइनेटिक एनर्जी ऑफ गैस, बोला पटकन. काइनेटिक एनर्जी ऑफ गैस 3/2 PV. 3/2 PV. आणि त्याला आपण डेरिवेशन डिराईव्ह केलं ना. पण मग आता पुढे तर मग आपलं जर रिलेशन आलं कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचरचं, तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आलं होतं. सिमिलरली C/RMS आणि टेम्परेचरचं पण रिलेशन कसं आलं? भाण, शितोळे, उरमुडे, येवले, सांगा पटकन. दोन दे. Directly proportional. यस, व्यंकटेश, पेरे, मतकर, मोरे, सुपेकर, लबडे, पाटेकर, तोरणमल, साबळे, मुठे, दिंडे, वाघमारे, कोसे, दांगट, गीते, शिंदे, गाडेकर, मुठे, गुंजा, गर्दे, मानसी वाघ, शिंदे, निपुंगे, शेळके, सौदागर, गिरवले, उदावन, दोंदे, येवले, उरमडे, शितोळे. ओके ओके ओके, ठीक आहे. सो समझ में आया फिर सभी को? मग C/RMS आणि टेम्परेचरचं रिलेशन आपण काढून घेतलेलं आहे आता, आणि झाले कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसचे सगळे इक्वेशन संपले. डन. सर एवढ्या लवकर संपले? अरे भाऊ, एक तासापेक्षा नुसती 1 तास झालाय बडबड करतोय नुसती येड्यावानी, न थांबता. ठीक आहे. तर यस बच्चा पार्टी. सो कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये एवढेच इक्वेशन आहे. आता तुमची बारी. आता किती पानं भरलेत आपले? 3-4 पानं भरले का? हे जे 3-4 पानं आहेत ते तुम्ही, हां, ते तुम्ही 2 वेळेस लिहून आणायचे. 2 वेळेस वहीमध्ये उतरून काढायचे. एकदा तर लिहिणारच आहे, माझ्यासोबत लिहिले ते एकदा लिहिलंच आहे, किंवा नसलं लिहिलं तर ते एकदा धरा. म्हणजे 3 वेळेस लिहायचं बरं का, लिहिलं नसेल तर. काही काही आहे नमुने नुसते कानात हेडफोन घालून दाताड काढू राहिलेत, आणि तिकडून नुसते थम्सअप पाठवू राहिलेत. एखादं थम्सअप मलाही द्या पाठवून, घसा कोरडा पडलाय. आज शनिवार आहे तसंही, उद्या सुट्टी आहे का नाही? घसा ओला करावा लागेल. अरे म्हणजे उन्हाचे दिवस आहे, थंडी नाही काय, उन्हाचे दिवस आहे, ऊन पडलेलं आहे, खूप गरमी आहे, तर घसा कोरडा पडत असतो ना, त्याच्यामुळे ओला करावा लागेल असं मला म्हणायचं आहे. अर्थाचा अनर्थ करू नका, हा शाकाहारी वाघ आहे. या ओके.
सो रिलेशन हो गया, फिर अपना CRMS हो गया, टेम्परेचर आहे, उसके बाद कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, त्याचे इक्वेशन झाले. आणि ते हे माहिती का रे तुम्हाला, तुम्ही ते इक्वेशन शिकला असाल केमिस्ट्रीमध्ये, आपलं चार्ल्स लॉ, त्यानंतर कुठला लॉ, घेलसून लॉ, Boyle's law, हां Yellow's law, हां Avogadro's law. हां चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ, घेलसून लॉ, असं काहीतरी आहे. तर ते 2-3 लॉ जे आहेत ते तुम्ही लॉ परफेक्ट करा, आणि त्याच्यावरच बेस्ड आपले सगळे डेरिवेशन असतात. ओके, ठीक आहे. सो सो वी आर डन विथ द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. त्याच्याशी रिलेटेड जे काही डेरिवेशन्स करायचे होते किंवा इक्वेशन्स करायचे होते, वी आर डन विथ इट. ठीक आहे. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीतरी म्हणत होतो मी तुम्हाला मगाशी, की हां, आय एम वेटिंग फॉर युअर रिव्ह्यूज. तुम्ही काय गुगल रेटिंगही टाकत नाही, रिव्ह्यूही टाकत नाही, त्या लिंकवरही जात नाही, क्लिकही करत नाही, आणि काय तुमचं प्रेमही व्यक्त करत नाही, भावनाही व्यक्त करत नाही. अरे बच्चा पार्टी, तुमचा एक छोटासा गुगल रिव्ह्यू आम्हाला खूप मोठी प्रेरणा देऊन जातो. ह्या जगात काय महत्त्वाचं आहे मला सांगा? आशीर्वादच महत्त्वाचे आहे ना. ठीक आहे, ते आशीर्वाद दिले की आम्हाला आभाळभर प्रेरणा मिळते लढण्याची. हां, पैसे देतातच तुम्ही, ती गोष्ट वेगळी आहे. पण ते जे मोटिवेशन असतं, की आशीर्वादातनं मिळणारं, अरे चला आपण सरांविषयी, सक्सेस सायन्स अकॅडमीविषयी काहीतरी लिहूयात, आपल्याला चांगला मार्ग दाखवत आहेत, आपल्याला घडवत आहेत, तर मग त्याच्यासाठी लिहा 2 शब्द, एखाद दोन नाही 5 स्टार द्यायचे. 1 स्टार जर दिला तर मी सांगितलं आहे, मी ऑनलाईन इज्जत काढेल मग तुमची. हां, मी इथं ग्रुपमध्ये शेअर करेल स्क्रीन, आणि मग ऑनलाईन इज्जत काढेल. सो त्याच्यामुळे इज्जतीला घाबरा. अजिबात कुणी 1 स्टार दिला नाही पाहिजे, सगळ्यांनी 5 स्टार दिलं पाहिजे. तो रडमल, रडू नको, दातार काढू नको. हां, ठीक आहे. सो आय एम एक्सपेक्टिंग दॅट फ्रॉम युअर साईड. नाही, जेन्युनली विचारतोय, जर तुम्हाला खरंच आपले सेशन्स आवडले असतील, इतरांनाही मार्ग दाखवा, चांगला मार्ग दाखवा, आणि त्यांच्याही लाईफमध्ये चांगला त्यांनाही लाईफमध्ये चांगला मार्ग मिळेल, मार्गदर्शक मिळेल. आम्हा सर्व शिक्षकांच्या माध्यमातून सगळ्यांचेच सेशन एनर्जेटिक असतात, तुम्हाला कनेक्टिंग असतात, ते तुम्हाला आढळलंच असेल. सो त्यामुळे मी रिक्वेस्ट करतो बच्चा पार्टी, मला आता आपल्या स्क्रीनवर 35 जण आहात तुम्ही लोक, आणि 485 काहीतरी रिव्ह्यूज आहेत आत्ता सक्सेस सायन्स अकॅडमीचे. सो आय एक्सपेक्ट की, अरे तुम्हाला वेबसाईट दाखवायची होती ना आपली, वेबसाईट तयार करतोय, आपली पोर्टल तयार करतोय, दिसते का? स्क्रीनच दिसत नाही. सर, हां बोला. उद्या टेस्ट किती वाजता असेल? बनकर सर सांगतील. बनकर सर इज द एक्झाम कोऑर्डिनेटर. मलाही माहित नाही किती वाजता असते. नाही, मी खरंच सांगतो बरं का. काय म्हटले? चॅप्टर याच्या मागचंच असेल ना फक्त. हां, हे आजचं नाही बाबा, आजचं काही नाही आहे. ठीक आहे, तर चॅप्टर, तर हे बघा, मला इथं 485 गुगल रिव्ह्यूज दिसत आहेत. ते आता 30 जण आहेत आपले, मला डायरेक्ट 30 म्हणजे किती, 515 रिव्ह्यूज पाहिजे सोमवारी. मला सांगायला लावायचं नाही तर मी प्रत्येकाची हजेरी घेईल मग. ठीक आहे, आणि काय वाटतं ते लिहा. ठीक आहे, मनाने लिहा. ऑनलाईन इज्जत काढली जाईल ती गोष्ट वेगळी आहे, पण म्हणजे तुम्ही समजणे वालो को इशारा काफी आहे. मला माहिती आहे तुम्ही सर्वजण प्रेमच करतात आमच्या, नाही जरी करत असतील, शिव्या घालत असतील, तरी प्रेम करण्यासारखंच लिहावं लागेल. ठीक आहे, प्रेम गाडेकरला चांगलं माहितीच आहे. तर ठीक आहे, या ओके बच्चा पार्टी. पण शनिवारचं सेशन छान असतं, शनिवारी बोलायला आवडतं तुमच्याशी. वीकेंड असतो ना, आणि रविवारी तुम्ही भेटणार नसतात, तुमचे थोबडे दिसणार नसतात, तुमची नावही घ्यायला चान्स नसतो, आणि तुम्हालाही माझा थोबडा दिसणार नसतो, माझा आवाजही ऐकलेला नसतो. कुठंतरी एक दिवस तुम्हालाही सुट्टी मोकळीक मिळायला पाहिजे, आहे की नाही? रोज काय ते वागसरचं भाषण ऐकत बसायचं. सो तेच होतं. आणि मागच्या आठवड्यात इंडियाने वर्ल्ड कप पण जिंकला. रविवारी मॅच होती. बनकर सर तर आनंद सागरात एवढे डुंबले होते, बनकर सरनी सोमवारी डायरेक्ट सुट्टीच घेतली. बनकर सर म्हटले, सर जल्लोष करायचं आहे मला, जल्लोष, रात्री मी बसणार आहे म्हणे जल्लोष करत. म्हटलं ठीक आहे बाबा, आता काय बोलणार आहे आपण, नाही का? म्हणजे ते म्हटले, सर ते सिक्सेस मारायचे, बाउंड्री मारायचे, विकेट पाडायची, आम्ही घरातच ओरडायचो म्हणे. मग ओरडून घसा कोरडा पडला, मग त्याच्यानंतर घसा ओला करायला बसलो म्हणे सर.
मग काय मग सर काय विचारता सोय नाही, दुसऱ्या दिवशी उठलंच नाही वाटतं सर, डायरेक्ट सुट्टीवर डायरेक्ट सर, कोमात 1 दिवस डायरेक्ट कोमात. काय आता आनंद असतो, एखादा खूपच चाहता असतो क्रिकेटचा. मी पण होतो चाहता, पण मी म्हटलं ज्याला ते साले स्वतःचं करिअर घडून बसलेत आणि आपण त्यांच्या माग मूर्खासारखं पळायचं, त्यांना फॉलो करायचं, याला काय अर्थ नाही. हा हायलाईट्स पाहू आपण डायरेक्ट 15 मिनिटाचे दुसऱ्या दिवशी उठून. मग काय विचार करा ना तुम्ही. हां त्यांचे फॉलोअर्स किती आहे आणि कष्ट किती घेतलेत ते लोकांनी, ते नाही पाहत आपण. आपण काय पाहतो, त्यांची मॅच पाहत बसत आहे. अरे कष्ट घ्या यार, कष्ट. ठीक आहे, कृती करा, कृतीतून व्यक्त व्हा, खूप मोठे होतात लाईफमध्ये. सो आय एक्सपेक्ट फ्रॉम युअर साईड बच्चा पार्टी. तर तेवढंच सांगणं आहे आणि करा तेवढं मग. हां चलेगा. किती रिव्ह्यूज किती? 515. सोमवारचा काउंट. यातले 4-5 जणांनी केलेत ऑलरेडी. तुम्ही दुसऱ्यांच्या मोबाईलवरून करा लॉग इन करून. ठीक आहे. मम्मी पप्पाच्या, बहीण भावाच्या, कुणाच्याही करा, मैत्रिणीच्या, काय हरकत नाही. ओके ठीक आहे. गीते दाताड काढू नको. PT उषा आपनी. हां तू तेवढं करायचं. घरी जर गेली असशील तर 2-4 जणांचे मोबाईल घ्यायचे, म्हणायचे दे रे 2 मिनटं मोबाईल, लिंक क्लिक करायची आणि द्यायचं 5 स्टार. नाही ठीक आहे. सो थँक्यू बच्चा पार्टी. तो या बाय, सी यू, गुड नाईट अँड हॅपी विकेंड. उद्याचा पेपर द्या चांगला. उद्याच्या पेपरमध्ये सरफेस टेन्शनवर जास्त भर दिलेला आहे मी. सरफेस टेन्शन. हां ठीक आहे चालेल मग. हां बाय. सरफेस टेन्शन, एनर्जी, ते काय जे आपलं हे जे होतं ना, ड्रॉपलेट्स इंटू ड्रॉप इंटू ड्रॉपलेट्स वगैरे, ते इक्वेशन करा चांगल्यापैकी. या ओके ठीक आहे. चलो बच्चा पार्टी थांबूयात मग. बाय, गुड नाईट.